म्हणजे देवानं मत्स्य अवतार धारण केला. शंकासूर नावाचा राक्षस हा समुद्रामध्ये जाऊन लपून बसला. ब्रह्मदेवांनी पाहिलं आणि शंकासूर नावाच्या राक्षसाचा ब्रह्मदेवांनी वध केला आणि तिथून 4 वेद घेऊन आले. आता मत्स्य झाला कच्छ अवतार. आता कच्छ अवतारामध्ये देवानं काय केलं तर कासवाचं रूप धारण केलं. आता देवानं कासवाचं रूप का धारण केलं तर ऐका. मंद्राचल पर्वताचं रवी केलं त्यावेळेस वासोटी सर्पाचा दोष तेथे निर्माण झाला आणि देव आधी त्या वासोटी सर्पाच्या तोंडाच्या बाजूला होते. राक्षस म्हणाले आम्ही काही कमी आहे का, आम्ही तोंडाच्या बाजूला. शहाणी माणसं नेहमी हुशार असतात बरं. शहाणी माणसं 4 पावलं मागं सरतात. देव म्हणाले तुम्ही तोंडाच्या बाजूला तर तुम्ही तोंडाच्या बाजूला. कारण देवाला माहिती होतं जर मंद्राचल पर्वताचं रवी झालंय आणि जर मंद्राचल पर्वत खाली बुडायला लागला आणि वासोटी सर्पानं जर आपलं तोंड उघडलं तर हलहल नावाचं विष हे राक्षसांच्या अंगावरती पडणार आणि राक्षसांचा मृत्यू सहज शक्य आहे. मग देव म्हटले तुम्ही तोंडाच्या बाजूला तर तुम्ही तोंडाच्या बाजूला. देव मागं सरले. परिणामता मंद्राचल नंतर बुडू लागला. मग देवानं कच्छ अवतार धारण केला म्हणजे कासवाचा अवतार धारण केला. म्हणजे आजही कासवाच्या अंगावरती बघा 3 ते 4 असे रवी सारखे स्पॉट आहेत. बघितले ना सगळ्यांनी देवाच्या मंदिरामध्ये कासव. हा तर कासवाच्या अंगावरती काय आहेत रवी सारखे असे मोठमोठे काय आहेत स्पॉट आहेत. कच्छ अवतार झाला. आता वराह अवतारामध्ये देवानं काय केलं तर पृथ्वीला दाढेवरती धरलं भगवंतानं. वामन अवतार. मत्स्य झाला, कच्छ झाला, वराह झाला, आता वामन. वामन अवतारामध्ये देवानं काय केलं तर वामन अवतारामध्ये देवानं बळीला पाताळात घातलं. बळी म्हणजे कोण? वामन अवतारामध्ये काय केलं तर बळीराजाला पाताळात घातलं. आता बळीराजाला पाताळात घातल्याच्या नंतर बळीराजानं 3 पावले जागा मागितली. आता 3 पावले जागा का मागितली बळीनं? शुक्राचार्य म्हटले जागा देऊ नका, तो तुमचा घात करेल. असं शुक्राचार्यांनी सांगितल्याच्या नंतर शुक्राचार्य तितलीमध्ये जाऊन लपून बसले. तितलीच्या डोळ्यात जाऊन लपून बसले आणि हे बळीराजानं बघितलं. बळीराजाला पाण्याची गरज होती. बळीराजाने एक दर्पण तयार केलं. दर्पण म्हणजे काष्ट आणि त्या काष्टातून त्या शुक्राचार्याचा डोळा फोडला आणि मग ते शुक्राचार्य म्हटले की आम्ही ब्राह्मण तुमच्या दारातून जर निघून गेलो तर तुम्हाला शाप लागेल, तुम्हाला पाप लागेल, मागा काहीतरी. मग बळीनं मागितलं. एका पावलामध्ये आकाश व्यापलं, दुसऱ्या पावलामध्ये पृथ्वी व्यापली आणि 3रं पाऊल देव म्हटला. बळी म्हटला तर 3रं पाऊल कुठे ठेवू? देवानं सांगावं. तू का म्हणे बळी जीव दिला पायातळी, जीव दिला पायातळी, जीव